नमस्कार. तर काल आपण मागील तासाला काय अभ्यासलं? लोकसंख्या बदलाचे घटक, त्यामध्ये ढोबळ जन्मदर, ढोबळ मृत्यूदर, याशिवाय स्थलांतर आणि लोकसंख्या वाढ आणि लोकसंख्या विस्फोट. म्हणजे जन्मदराचा आणि मृत्यूदराचा लोकसंख्येवर कसा परिणाम होतो किंवा काय परिणाम होतो याचा आपण काल अभ्यास केलेला. तर आज आपण आजच्या तासाला लोकसंख्या संक्रमण सिद्धांत, लोकसंख्येचा संक्रमणाचा सिद्धांत हा घटक अभ्यासणार आहोत. तर संक्रमण म्हणजे काय? तर ट्रान्झॅक्शन. संक्रमण म्हणजे एका टप्प्यातून दुसऱ्या टप्प्यात जाणे, याला संक्रमण असे म्हणतात. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये बघा, आपल्याला एक आलेख दिलेला आहे, लोकसंख्या संक्रमणाचा सिद्धांत. तर पहा आकृती 1.7, त्यामध्ये लोकसंख्या संक्रमण सिद्धांत याचा आपल्याला आलेख दिलेला आहे. तर त्या आलेखाचं निरीक्षण करायचं आहे आणि त्याच्या खाली काही उत्तरे प्रश्न दिलेले आहेत, त्या प्रश्नांची उत्तरे आपणास द्यायची आहेत. तर आलेख बघा, त्यामध्ये पहिल्या कॉलममध्ये टप्पे, नंतर त्याचे टप्प्यांमध्ये त्यांनी पाच भागात त्यांनी विभागणी केली आहे. पहिला टप्पा आहे बघा, 1 नंबरचा अतिशय स्थिर, 2 नंबरचा आरंभीच्या काळात विस्तारणारा, नंतर 3 नंबर नंतरच्या काळात विस्तारणारा, आणि 4था टप्पा आहे कमी बदल दर्शविणारा, आणि 5वा आहे शून्य वाढ दर्शविणारा किंवा याला आपण ऋणात्मक वाढ दर्शविणारा टप्पा असे आपण म्हणू शकतो. तर बघा काय दिले, ह्यामध्ये एक निळी रेषा आहे, एक काळी रेषा आहे, काही भाग हा आपल्याला हिरव्या रंगाने दाखवलेला आहे, आणि शेवटी बघा 5 नंबरचा जो टप्पा आहे त्या टप्प्यामध्ये आपल्याला निळ्या रंगात नैसर्गिक घट दर्शवलेली आहे. मग बघा निळ्या रंगाची जी रेष आहे तो जन्मदर दर्शवते, आणि काळ्या रंगाची जी रेष आहे ती मृत्यूदर दर्शवते, आणि जो हिरव्या रंगाचा जो भाग आहे ती नैसर्गिक वाढ दर्शवते. आणि खाली बघा या ठिकाणी हा जो असा रेष अशी वरती गेली ती एकूण लोकसंख्या आहे. ह्या आकृतीचं निरीक्षण करून आपल्याला प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. तर पहिला प्रश्न काय आहे बघा, आलेखातील निळी आणि काळी रेषा काय दर्शवतात? निरीक्षण करा आणि उत्तर द्या. तर बघा, निळी रेषा ही जन्मदर दर्शवते आणि काळी रेषा ही मृत्यूदर दर्शवते. दुसरा प्रश्न बघा, आलेखात दाखविलेला हिरवा भाग काय दर्शवितो? हिरवा भाग कुठे आहे? तर या ठिकाणी हिरवा भाग काय दर्शवते? नैसर्गिक वाढ दर्शवते. तिसरा प्रश्न आहे, आलेखात दाखविलेला निळा भाग काय दर्शवतो? इकडे या आकृतीमध्ये निळा भाग हा नैसर्गिक घट दर्शवते. चौथा बघा प्रश्न आहे, कोणकोणत्या टप्प्यात जन्मदर हा मृत्यूदरापेक्षा अधिक आहे? बघा चौथा प्रश्न सरळ बघा, कोणकोणत्या टप्प्यात जन्मदर हा मृत्यूदरापेक्षा अधिक आहे? निळी रेषा हा जन्मदर दर्शवते. तर बघा, टप्पा नंबर 2 आरंभीच्या काळात विस्तारणारा आणि टप्पा नंबर 3 नंतरच्या काळात विस्तारणारा हे 2 टप्पे, म्हणजेच टप्पा क्रमांक 2 आणि टप्पा क्रमांक 3 या टप्प्यामध्ये जन्मदर हा मृत्यूदरापेक्षा जास्त आहे. तर 5वा प्रश्न बघा, कोणकोणत्या टप्प्यात जन्मदर हा मृत्यूदरा एवढाच आहे? बघा, कोणकोणत्या टप्प्यात जन्मदर हा मृत्यूदरा एवढाच आहे? काय सांगता येईल? तर बघा, चौथा टप्पा नंबर 4 कमी बदल दर्शविणारा आणि टप्पा नंबर 5 शून्य वाढ दर्शविणारा, या टप्प्यामध्ये काय दिले? जन्मदर आणि मृत्यूदर हा सारखाच आहे. बघा तुम्ही काळी रेष बघा आणि निळी रेष बघा, जवळजवळ हा सारखाच आहे. आणि 6वा प्रश्न आहे बघा, कोणत्या टप्प्यात मृत्यूदर हा जन्मदरापेक्षा अधिक आहे? तर टप्पा नंबर 5 ऋणात्मक वाढ दर्शविणारा, या टप्प्यामध्ये मृत्यूदर हा जन्मदरापेक्षा हा अधिक आहे. म्हणजेच काय सांगता येईल आपल्याला, या टप्प्यानुसार लोकसंख्या टप्प्याटप्प्याने बदलत गेलेली आपणास सांगता येते. तर या आकृतीवर आधारितच हा सिद्धांत आपणास सांगता येतो. तर काय सांगता येईल बरं हा सिद्धांत? तर प्रत्येक देश लोकसंख्या वाढीचे विविध टप्पे
अनुभवत असतो. त्यामध्ये अतिशय स्थिर, त्यामध्ये लोकसंख्या जास्त, जन्मदर जास्त, मृत्यूदर जास्त. टप्पा नंबर 2 आरंभीच्या काळात विस्तारणारा, नंतर टप्पा नंबर 3 नंतरच्या काळात विस्तारणारा, टप्पा नंबर 4 कमी बदल दर्शविणारा आणि 5 नंबरचा आहे ऋणात्मक वाढ. म्हणजे प्रत्येक देश या टप्प्यानुसार आपल्या लोकसंख्येमध्ये वाढ किंवा लोकसंख्येमध्ये घट ही होत असते. तर काय सांगता येईल, म्हणजेच या आकृतीचं निरीक्षण करून आपला सिद्धांत काय सांगता येईल बरं. म्हणजे प्रत्येक देश लोकसंख्या वाढीचे विविध टप्पे अनुभवत असतो. त्या देशात जन्मदर व मृत्यूदर कधीही समान असत नाहीत. त्यामुळे लोकसंख्येमध्ये वाढ होते किंवा लोकसंख्येमध्ये घट होते, किंवा लोकसंख्येचा जन्मदर आणि मृत्यूदर हा कधीही समान असत नाही. म्हणजेच आर्थिक विकासाबरोबरच जन्मदर आणि मृत्यूदर हे बदलत असतात. मग ह्या सिद्धांताचा पाया काय सांगता येईल बरं. तर बघा, लोकसंख्या वाढीचा काळानुरूप म्हणजे टप्प्यानुसार हा लोकसंख्या वाढीमध्ये बदल होत असतो. हा या सिद्धांताचा आपल्याला पाया सांगता येईल. मग म्हणजे काळानुरूप लोकसंख्या वाढीचे विविध टप्पे प्रत्येक देश हा पार करीत असतो. मग हे टप्पे पार करीत असताना त्या प्रत्येक देशाला काही वर्षाचा कालावधी हा जावा लागतो किंवा कालावधी लागू शकतो. तर बघा, आपल्याला टप्प्यांचा अभ्यास करायचा आहे. जे मी टप्पे सांगितले, आपण आकृतीमध्ये टप्पे बघितले. पहिला टप्पा होता अतिशय स्थिर लोकसंख्या असणारा, दुसरा होता आरंभीच्या काळात विस्तारणारा, तिसरा होता नंतरच्या काळात विस्तारणारा, चौथा होता कमी बदल दर्शविणारा आणि 5 नंबरचा आहे शून्य वाढ दर्शविणारा. म्हणजे त्याला आपण ऋणात्मक वाढ दर्शविणारा टप्पा असेही म्हणू शकतो. तर बघा, पहिला टप्पा काय आहे. पहिला टप्पा आहे बघा अतिशय स्थिर. आकृती बघा, तर बघा सांगितलं, आकृती बघून बघा. तर काय आहे बरं, लोकसंख्या संक्रमणाचा सिद्धांत. त्यातला पहिला टप्पा आहे अतिशय स्थिर. तर ह्या अतिशय स्थिर टप्प्यामध्ये त्याची वैशिष्ट्ये काय सांगता येतील आपल्याला. तर हा टप्पा पहिला आहे. या टप्प्यात जन्मदर आणि मृत्यूदर अधिक आहेत. बघा, निळी रेषा ही जन्मदराची आहे आणि काळी रेषा ही मृत्यूदराची आहे. लोकसंख्या कशी आहे, अतिशय स्थिर आहे. म्हणजेच लोकसंख्या कशी आहे, जास्तही असू शकते किंवा स्थिर असू शकते. मग याची वैशिष्ट्ये काय सांगता येतील. का बरं तसं आहे, तर जन्मदर अधिक असतो, जास्त मुले असणे चांगले अशी त्या तेथील लोकांची धारणा असते. शिवाय या टप्प्यात देशाची आर्थिक स्थिती विकसित नसते. देशाची अर्थव्यवस्था शेती या प्राथमिक व्यवसायावरच आधारलेली असते. द्वितीयक व तृतीयक व्यवसायांचे प्रमाण नगण्य असते. शिवाय एकत्र कुटुंब पद्धती किंवा कुटुंबाचा आकार हा मोठा असतो. शिक्षणाचा अभाव असल्यामुळे त्या ठिकाणी विज्ञान व तंत्रज्ञानाचा विकास हा झालेला दिसून येत नाही. शिवाय स्वच्छतेचा अभाव, वैद्यकीय व सेवा सुविधांचा अभाव, संसर्गजन्य रोगांचा जास्त प्रादुर्भाव, तसेच कुपोषण यामुळे या देशांमध्ये मृत्यूदर हा जास्त असतो. सध्या या टप्प्यामध्ये जगातील कोणताही देश या टप्प्यामध्ये येत नाही. दुसरा टप्पा आहे बघा, म्हणजेच जो पहिला टप्पा होता अतिशय स्थिर, यामध्ये काय सांगता येईल, जन्मदर आणि मृत्यूदर समसमान आहेत आणि लोकसंख्या ही कशी आहे, स्थिर आहे. या ठिकाणी तर या पहिल्या टप्प्यामध्ये लोकसंख्या आणि जन्मदर आणि मृत्यूदर समसमान असल्याने लोकसंख्या ही स्थिर आहेत. तर या सध्याच्या जगाचा जर विचार केला तर सध्याच्या परिस्थितीमध्ये कोणताही देश या टप्प्यामध्ये नाही. दुसरा टप्पा आहे बघा, आरंभीच्या काळात विस्तारणारा. यामध्ये बघा जन्मदर जास्त आहे आणि मृत्यूदर पण जास्त आहे आणि लोकसंख्या कशी झाली, झपाट्याने वाढते. तर ती का वाढते, तर विज्ञान व तंत्रज्ञानाचा झालेला प्रसार, तसेच वैद्यकीय व आरोग्यविषयक सेवांचा विस्तार यामुळे रोगराईवर मात झालेली आहे. तसेच
रोगराईवर मात करण्यासाठी व त्यांना नियंत्रित करण्यासाठी प्रयत्न सुरू केले जातात. त्यामुळे मृत्यूदरामध्ये घट झालेली आपणास दिसते. आणि जन्मदर हा स्थिर आहे. मृत्यूदर घट झाले पण जन्मदर स्थिर आहे. आणि या टप्प्यामध्ये लोकसंख्या बघा झपाट्याने वाढलेली दिसून येते. मग या झपाट्याने वाढलेली दिसून येते त्यामुळे या टप्प्याला लोकसंख्येचा विस्फोट असे देखील म्हणतात. तर आणखीन काय वैशिष्ट्ये सांगता येतील? शेती व उद्योगधंद्यामधील उत्पादन वाढलेले आहे. तसेच वाहतूक व्यवस्थेत वाढ होत जाते. लोकसंख्या नियंत्रणासाठीचे प्रयत्न सुरू केले जातात. अधिक लोकसंख्या असणारे विकसनशील देश सध्या या टप्प्यातून जात आहेत. या टप्प्यात सर्वाधिक लोकसंख्येची वाढ होत असल्याने या टप्प्याला लोकसंख्या विस्फोट टप्पा असेही म्हटले जाते. मग उदाहरण कुठलं सांगता येईल तर कांगो, बांगलादेश, नायजर व युगांडा इत्यादी देश या टप्प्यामधून जात आहेत. थोडक्यात काय सांगता येईल बघा, जन्मदर वाढलेला आहे, मृत्यूदर पण त्या मानाने कमी झालेला आहे, पण लोकसंख्या मात्र झपाट्याने वाढलेली आहेत. तर मी सांगितलं मगाशी आरोग्याच्या सोयी, स्वच्छतेची जाणीव, लोकसंख्या शिक्षणाचं जनजागृती यामुळे या टप्प्यामध्ये लोकसंख्या सुद्धा झपाट्याने वाढलेली आहे. तर तिसरा टप्पा बघा, नंतरच्या काळात विस्तारणारा टप्पा. तर ह्याची काय वैशिष्ट्ये सांगता येतील आपल्याला? तर यामध्ये दुसऱ्या टप्प्यात कमी झालेला मृत्यूदर हा या टप्प्यात आणखीन कमी होतो. बघा ही काळी रेषा ते मृत्यूदर दर्शवतो. या टप्प्यामध्ये मृत्यूदर आणखीन कमी झालाय व जन्मदरही कमी आहे. बघा जन्मदर, निळी रेष बघा, जन्मदरही कमी झालेला आपल्याला दिसतो, पण लोकसंख्या वाढतच जाते. लोकसंख्येचं रेष बघा, लोकसंख्या ही वाढत असते. मग जन्मदर हा मृत्यूदरापेक्षा जास्तच आहे. मृत्यूदरापेक्षा जन्मदर हा जास्त आहे. तर का? तर देशाच्या आणखीन काय वैशिष्ट्य सांगता येतील? देशाच्या प्रगतीचा वेग वाढत असल्याने देशातील लोकांच्या उत्पन्नात वाढ होत जाते. गरिबी कमी होऊन लोकांचे राहणीमान उंचावलेले असते. तसेच विज्ञान व तंत्रज्ञानाचा विस्तार व विज्ञान व तंत्रज्ञानाचा उपयोग यामध्ये वाढलेला दिसून येतो. द्वितीयक व तृतीयक व्यवसायांमध्ये वाढ होते. कुटुंब नियोजनाचे महत्त्व लोकांना समजते व कुटुंबाचा आकार लहान होत जातो. म्हणजे हम दो हमारे दो. नंतर उदाहरण काय सांगता येतील? जे विकसनशील देश आहेत, जे या टप्प्यातून विकसित टप्प्याकडे जात आहेत, उदाहरण काय सांगता येतील? भारत आणि चीन. भारत आणि चीन हे देश जे आहेत ते 3 नंबरच्या टप्प्यामधून जात आहेत. चौथा टप्पा आहे कमी बदल दर्शविणारा. यामध्ये बघा मृत्यूदर आणि जन्मदर जवळजवळ सारखेच आहेत. म्हणजे जन्मदर हा मृत्यूदरापेक्षा किंचितसा वाढलेला आहे, म्हणजे जवळजवळ हा स्थिरच आहे. पण लोकसंख्या अत्यल्प प्रमाणात वाढते, झपाट्याने वाढत नाही इथे लोकसंख्या, तर कमी प्रमाणात लोकसंख्या वाढलेली आहे. कमी बदल दर्शवणारा टप्पा. मग या टप्प्याची काय वैशिष्ट्ये सांगता येतील? जन्मदर कमी झाल्याने लोकांचे राहणीमान उंचावले व देशाची व नागरिकांची आर्थिक परिस्थिती अधिक सुधारलेली आपल्याला पाहावयास मिळते. प्राथमिक व्यवसायापेक्षा जे द्वितीयक व तृतीयक व्यवसाय आहेत यांचा विकास या ठिकाणी जास्त झालेला आपणास पाहावयास मिळेल. उच्चतम वैद्यकीय सुविधा, त्यामुळे मृत्यूदर हा कमी आहे. लोकांच्या आरोग्याबाबत लोक जागरूक आहेत. जे साथीचे जे रोग आहेत त्यांचा नायनाट इथे झालेला आपल्याला दिसतो. उदाहरण सांगायचं तर पटकी, प्लेग. आता उदाहरण सांगता येईल सध्याच्या परिस्थितीमध्ये जे कोरोना आलंय त्याचं सुद्धा आपल्याला इथं उदाहरण देता येईल. म्हणजे उच्चतम आरोग्याच्या सुविधा देखील यामध्ये उच्चतम आरोग्याच्या सुविधा उपलब्ध या टप्प्यामध्ये झालेल्या आपणास पाहावयास मिळतात. म्हणजे जन्मदर व मृत्यूदर जवळजवळ सारखाच असल्याने या देशांमध्ये लोकसंख्या ही कमी प्रमाणात वाढते. उदाहरण सांगायचं झालं तर अमेरिकेची संयुक्त संस्थाने, जे प्रगत देश आहेत ते या टप्प्यातून जाताना आपणास पाहावयास मिळतात. नंतरचा टप्पा आहे बघा 5वा टप्पा, शून्य वाढ दर्शविणारा किंवा ऋणात्मक वाढ दर्शविणारा टप्पा. तर या टप्प्यामध्ये बघा जन्मदर आणि मृत्यूदर
जो निळा पट्टा तिथं नैसर्गिक घट दर्शवल्या. म्हणजे या टप्प्यामध्ये बघा जन्मदरापेक्षा ही लाईन बघा, जन्मदरापेक्षा मृत्यूदर हा जास्त आहे. तर काय वैशिष्ट्य सांगता येतील? जन्मदर व मृत्यूदर समान असल्याने लोकसंख्येची वाढ ही अत्यल्प प्रमाणात आहे. आणि या टप्प्यामध्ये बालकांची संख्या ही कमी आहे. म्हणजे जन्मदर हा कमी आहे, बालकांची संख्या कमी असल्याने या देशामध्ये वृद्ध लोकांचे प्रमाण जास्त आहे. नंतरचं वैशिष्ट्य काय सांगता येईल? राहणीमान उंचावलेले आहे. देशांची व तेथील नागरिकांची आर्थिक परिस्थिती ही उत्तम आहे. शैक्षणिक व वैद्यकीय सेवा या उच्च दर्जाच्या असतात. आणि प्राथमिक आणि द्वितीयक व्यवसायापेक्षा या ठिकाणचे लोक तृतीयक व्यवसायामध्ये जास्त प्रमाणात गुंतलेले आपल्याला दिसून येतात. किंवा तृतीयक व्यवसायाचे प्रमाण सर्वाधिक प्रमाण या टप्प्यामध्ये आपल्याला दिसून येईल. तसेच आरोग्य, पर्यावरण व आनंददायक जीवन या बाबतीत ही लोक आग्रही असल्याचे आपल्याला दिसून येते. तर कुठले सांगता येतील? तर युरोपियन खंडामधील स्वीडन आणि फिनलँड हे जे देश आहेत ते या टप्प्यामधून आपणास जाताना म्हणजे ह्या टप्प्यामध्ये असल्याचे आपल्याला पाहावयास मिळेल. थोडक्यात काय सांगता येईल आपल्याला? लोकसंख्या संक्रमणाचे हे 5 टप्पे आहेत. पहिला टप्पा अतिशय स्थिर, दुसरा टप्पा होता आरंभीच्या काळात विस्तारणारा, तिसरा टप्पा होता नंतरच्या काळात विस्तारणारा, चौथा होता कमी बदल दर्शविणारा आणि 5वा होता शून्य वाढ दर्शविणारा. म्हणजेच प्रत्येक देश या विविध टप्प्यामधून हा जात असतो. म्हणजे प्रत्येक देशातील जन्मदर व मृत्यूदर हा कधीही समान असत नाही. तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपले पहिलं प्रकरण जे होतं लोकसंख्या भाग 1 हे प्रकरण इथं संपलेलं आहे. तर या ठिकाणी स्वाध्याय दिलेला आहे, तो तुम्ही या प्रकरणाचा अभ्यास करून तो स्वाध्याय तुम्ही सोडवा. तर उद्याच्या तासाला आपण काय बघूया? लोकसंख्या भाग 2 या घटकाचा उद्या आपण अभ्यास करूया.